आजचा तिसरा राऊंड आहे. तिसरा दिवस, पहिला राऊंड. ऑल साइड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मयुरेश सोबत सोमनाथ. तर पहिलं षटक घेऊन सागर सज्ज होते. ऑल साइड तिसरा दिवस, त्यामधून पहिली मॅच, पहिला बॉल. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा रेडी झालेत. सर्व काही रेडी आहे. दोन बॅटर, आमचा गोलंदाज सुद्धा रेडी झालाय. पहिला बॉल हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. पहा या स्पर्धेला आतापर्यंत कशा प्रकारे पाहता. पहिल्या वर्षामध्ये शानदार दमदार आयोजन या नवापूर नगरीमध्ये या काठेपाडा गावात ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. तिकडून आता तिसरा दिवस या स्पर्धेचा. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावांचा श्री गणेशा. ओ कुठे खेळायचं कळायला मार्ग नव्हता. चेंडू पायावर आदला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि बॅटचा नव्हे तर लेग पॅचच्या रूपाने चेंडू पायावर आदळला गेलाय. हलक्या हाताने समोर ठेवण्याचा प्रयत्न स्वतः जातोय. फेकीच तर झाले. एकच धाव. पहा पहिले 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना MCC कटाईचा संघ, अक्षय 11 डोंगरपाडचा संघ MCC कटाई या संघासमोर. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. पहा टॉस झाला तर त्यावेळेला आमचे हिमेश होते आणि त्यावेळेला हिमतची संवाद साधताना त्यांनी सांगितलं होतं की आज आम्ही आमचा नॅचरल खेळ खेळणार आहोत. त्यासाठी कुठले दडपण नसणार आहे. त्यामुळे सुरुवात झाली गेली. पहा 4 चेंडूचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मयुरेच्या बॅटमधून चौकार आला गेलाय. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. फेकी वेगवान. थोडासा उशीर झाला परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगवान होती. त्यामुळे एकच धावफलकावर आली गेले. 7 धावा धावफलकावर. त्यात 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सागर पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना प्रथम अक्षय 11 डोंगरपाडा संघ 8 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. तुमचे ऑफिशियल पंच पहा मागील 2 दिवस झाले काय जबरदस्त कामगिरी करतात. विवेक सर त्यांच्यासोबत. निरंजन सर त्यांच्यासोबत जोडले गेले आमचे दोन्ही ऑफिशियल पंच. त्यानंतर आमची संपूर्ण डिबेट नेटवर्कची टीम. पहिला बॉल मोठा फटका मारायचा होता पण टायमिंग नव्हतं. त्यामुळे फक्त एकच धावफलकावर येते. पहा पहिल्या षटकामध्ये 8 धावा. तिकडून दुसरा षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धाव. पहा सर्वांच्या नजरात मयुरेशवर असणार आहेत. मयुरेशने ज्या प्रकारचा उल्लेख टॉस तर बॉस मधून केला होता. पुन्हा फसलाय आणि हलक्या हाताने समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची एज आणि एकच धावफलकावर आली गेले. पहा 10 धावा धावफलकावर. त्यात यश नवीन गोलंदाज मार्कवर आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. एका हाताने एफर्ट लावलंय. पहा तीच दिशा होती. अजूनही मला आठवते पहिल्या दिवशी मोरेगाव चॅलेंजरचा संघ होता आणि आदर्श त्या ठिकाणी होता आणि त्या आदर्शने त्या चेंडूला अडवलं होतं. अजूनही आठवतोय. कदाचित आज माझा पहिला दिवस आहे परंतु सर्व मॅच पाहिल्याच मी. त्यामुळे आदर्शचे क्षेत्ररक्षण सुद्धा विसरून चालणार नाहीये. ऑन साईडला पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा षटक चांगला आहे. पहिले षटक वलगता आतापर्यंत यशने ते थोडासा थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत या षटकामध्ये केला गेलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसरा दिवस या स्पर्धेचा, जिकडे एक मोठी स्पर्धा या नवापूर नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले. बॅकफुटला गेले. कट केला. थोडक्यात हुकलाय. कदाचित थोडक्यात लाईनीच्या बाहेर जाता हुकला. त्यामुळे फक्त एकच धावफलकावर येते. शेवटचा अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील.
षटक संपले दुसरं आणि 14 धावा धावपलकर. या ऐकूया आता डीजेला. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा पंखा फिरलाय म्हणजे आता पॉवर प्लेचं षटक आहे. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट कोणाला करायचंय. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेटला जाणलंय, केलपट्टीला जाणलंय. 14 धावा धावपलकर आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 11 डोंगरपाड्याचा संघ इकडून पॉवर प्ले घेतला गेलाय आणि आता सर्वांच्या नजरा या षटकावर आहेत. कदाचित या षटकामध्ये चौकारानं विकेटची सुद्धा भरपूर काही घडू शकतं. मागील 2 दिवस झाले आमचे डीचे चेतन सुद्धा जोडले गेले आहेत. जबरदस्त कामगिरी यांच्याकडे सुद्धा झाली गेली. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच, त्यानंतर त्यांच्यासोबत डीजे उमेश सुद्धा जोडले गेले. बॅकफुटवर गेले. पहिला चेंडू टॅप केला. चेंडू ओ टॅप केल्यानंतर काय डायरेक्ट फेकी केली होती, परंतु बराच उशीर गेला. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर सिंगल आले गेले. पहा षटक निर्णायक आहे. इकडून खऱ्या अर्थानं ते धावपलकाचा टार्गेट जे सेट होणार आहे. 15 धावा धावपलकर आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. हरेश नवीन गोलंदाज ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ इकडे काय कोण पकडणार, तू कमी. या नादामध्ये चेंडू निघून गेला. सीम का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा या प्रकारच्या चुका शेवटी आठवत आहेत. कदाचित पुढे कोणाला येणं गरजेचं होतं. या आता सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. चौकार आला गेला आणि सुरुवात अतिशय चांगली झाली. आतापर्यंत 19 धावा धावपलकर होते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. MCC कटाई संघ इकडून एखादा ब्रेक थ्रू पाहतोय आणि काय तो ब्रेक थ्रू या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणार आहे का, की पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न 11 डोंगरपाडा संघाचा असणार आहे. कट केला गेला. पाठीमागे चेंडूला एकच धाव आहे. पहा हे खेळणं गरजेचं आहे. इकडून चौकारानंतर सिंगल येणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत तोच प्रयत्न केला गेला होता सोमनाथ यांच्याकडून. 20 रन ऑन द बोर्ड. हो बॅटच्या टोला लागला. फेकी सुद्धा झाले वेगवान. आता काय येस फिंगर गन. पहिला हदरा, मोठा हदरा. मयुरेशला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. पहा कशा प्रकारे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या डीबी नेटवर्कवर पाहू शकतात. 4 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा. बॅटच्या टोला लागला होता आणि त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट येता येता बराच उशीर झाला आणि आता पहिल्या विकेटचं पतन मयुरेशला मैदान सोडावं लागलं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर उमेश. पहा सुरुवात चांगली होती. इकडून एखादा ब्रेक थ्रू येणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रू आला गेलाय. हरीशने ते काम करून दाखवलंय. इकडून आता किती धावांपर्यंत बघतोय. 20 रन ऑन द बोर्ड. किमान 30 की 32 या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय 11 डोंगरपाडा संघ. फुल टॉस. हो फुल टॉसला काय केलंय. पुन्हा तीच चुकी. चेंडू सीमार का पार. चौकार. 4 धावा. नो प्लस. थँक्यू. हो नो प्लस 5. नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धावा आल्यात. नाही या प्रकारच्या चुका. इकडून सुरुवात चांगली होती. इकडून ब्रेक थ्रू आला होता. परत ब्रेक थ्रू आल्यानंतर काय करायचं होतं हरीशला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं. फेकी सुद्धा झाली गेले. एकच धावसंख्या धावपलकर आतापर्यंत 26 रन 26 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पॉवर प्ले षटकाचा जिकडे पॉवर जनरेट केलं आतापर्यंत या षटकामध्ये. ऑन साइडला पुन्हा चेंडू सिंगल साठी गेला. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपलकावरती 27 रन ऑन द बोर्ड. या ऐकूया डीजे चेतनला.
थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अक्षय नवीन गोलंदाजी मार्कवर 27 रन ऑन द बोर्ड. पहा इकडून आता 30, 32, 35 या धावांकडे पाहतोय. पहिला बॉल वेगवान चेंडू, परंतु बराच बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं. नगरकार वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 28 रन 28 धावा धावपल करतेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सोमनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ओ वेगवान, यू मिस आय डेफिनेटली. यशच्या उद्ध्वस्त, अजून एका विकेटचं पतंग गॉन. थँक्यू. इतका वेगवान चेंडू होता की बॅटचा पेस पहिला ओपन झाला, वेट केलं होतं आणि कदाचित चेंडूने डायरेक्ट यशाच्या संपर्क साधला. नगरकार विकेटचं बदल, मैदान सोडावं लागलंय. यश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा ब्रेक थ्रू आणून दिलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साईडला फेकी. ओ या फेकीला हल्लू घेतलं असं तरी कदाचित विकेट आली असती, परंतु फेकी वेगवान केली होती सागरने, त्यामुळे एकच धाव धावपल करतात. 29 रन 29 धावा धावपल करतात. जिकडे 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. एकोणतीस धावा. नेक्स्ट मॅच दत्तगुरु संतनगर समोर LNC यत्न शेलबेन घरच्या मैदानावर. जिथे टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आणि दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. पहा पुन्हा सिंगल आली गेली. 30 धावा धावपल करतात. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अक्षय पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत. समोर गाड्या ज्या आहेत ते देवळाच्या मागे पार्क करायच्या आहेत. कृपया आलेल्या सर्व खेळाडू ज्या गाड्या ज्या आमच्या स्टेजच्या पाठीमागे पार्क करायच्या आहेत, स्टेजच्या पाठीमागे. हा षटक चांगला आहे आतापर्यंत. पहिला चेंडू जर का वेगवान चेंडू होता तो सोडला तर कदाचित फक्त 4च धावा आल्या गेल्या. 32 धावा धावपल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. ओ नो 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 ओ फ्री 4 हिट सुद्धा झाले गेले. आता दुसरी धाव घेता. आता पहिला कुठे आहे ते चेक करणार आमचे ऑफिशियल पंच. नो चेंडू उपाय ऑलरेडी पहिला घोषित केला. पहा आमचे टीबी नेटवर्क टीम सर्व गोष्टी पाहतायत. कदाचित कुठे चेंडू लागला गेलाय. बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर की इन. पहिल्यालाच आउट आहे. येस, पहिल्यालाच आउट आहे. पंच बॉल काऊन आहे ना. यस बॉल काऊन आहे. यस पहिल्या अटेम्प्टलाच विकेट होता. 4 हिट झाला होता एस्टनवर आणि त्यावेळेला मैदान सोडावं लागलं. पहा धावपलक आतापर्यंत किती आहे. 33 रन ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सज्ज होते. 33. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. 33 रन. नितीन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. 5 शेवटचा अंतिम चेंडू आहे. वेगवान गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा क्रिकेट खेळ संपला आणि धावसंख्या धावपल करते. 33 रन 34 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय MCC कटाई या संघासमोर. इनिंग ब्रेक जिकडे आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. थँक्यू टीचे. चला दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस का बॉलच्या दिशेने दाखल होणार. हॅलो. चला दत्तगुरु
संतनगर आणि त्यानंतर एलएनसीसी यज्ञेश 11 दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्समध्ये दाखल व्हा. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. चला 34 धावांचा पाठलाग करतोय आणि MCC काटाई समोर अक्षय 11 डोंगरपडा. हे बॅटल आहे जिकडे टॉस जिंकला होता MCC काटाई या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं अक्षय 11 डोंगरपाडा संघाला, जिकडे 33 धावा धावपळामध्ये लगावले होते आणि 34 धावांचं जे टार्गेट ते सेट केलं गेलंय. जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला काटाई या गावातील जुने जाणते खेळाडू हरीश दादा. ओ पहिला बॉल, ओ कदाचित खूप उशीर गेला फेकी करण्यामध्ये, परंतु काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता पहिल्याच चेंडूवर. धावांचा श्री गणेश होते. पहा काटाई गावातील एक जुने जाणते खेळाडू असे हरीश दादा यांच्याकडे बघितलं जातं आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेले. त्यांच्यासोबत रोशन ही जोडी दाखल झाले गेले. लेफ्ट स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर आहे आणि आमचे ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला गेला आहे. पहा मयुरेश असं कॅप्टन गोलंदाजी मार्कवर आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. 34 धावांचा पाठलाग करतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला आहे सिंगलसाठी. पहा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपळकर. पहा दत्तगुरू संतनगर कॅप्टन आला असेल तर टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हा. आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. बॅकफुटला गेले, कट केलंय चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा या धावांचा पाठलाग काही बचाव आहे येणारे कालवेळ सांगणार आहे. परंतु तिसरा दिवस या स्पर्धेचा, जिकडे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम, एक मोठी स्पर्धा जी नवापूर नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले, जिकडे आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावपळकावर 34 धावांचा पाठलाग करतोय MCC काटाई संघ. फुलटॉसला लॉफ्ट केलं गेलंय, परंतु बराच लॉफ्ट अनेक पहिल्या विकेटचं पतन. रोशनला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू थँक्यू. पहा आमचे रील स्टार, मूर्ती लहान कीर्ती महान असे आमचे किरूबाई. पहा पहिल्या दिवशी इकडे आले होते, काल सुद्धा आले होते. कदाचित आज नाही येऊ शकत, परंतु उद्या पोचणार, कारण संघ क्वालिफाय झाला गेलाय. पहा चेहऱ्यावर येस उद्या येतं सांगितलंय व्हिडिओ कॉलवर. आता बघूया उद्या येतोय की नाही येतं. यावं लागणार आहे. संघ क्वालिफायर झालाय. ट्रॉफी आमचीच आहे. क्या बात आहे. 5 मॅच मॅच सुद्धा तुम्हीच घेतले. आता ट्रॉफी कोणाची आहे ती सांगायला कळायला मार्ग नाही आहे. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नागेरकर धावसंख्या धावपळकावरती 5 धावा 34 धावांचा पाठलाग करतो. बेनी नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिली मॅच आज तिसऱ्या दिवसातील, जिकडे MCC काटाई समोर अक्षय 11 डोंगरपाडा. हे बॅटल सुरू आहे. बेनी समोर विनीत. बॅटल आहे जिकडे दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले. ओ तोडक्यात तुकला आहे. बॅनरला टच होता होता चेंडू तोडक्यात तुकला. चेंडू डेक्लर झोन मध्ये
जातोय. आमचे डीपी नेटवर्कची संपूर्ण टीम, जोडले गेले नयन तांडेल, आमचे ऑपरेटर खूप मोठ्या शोधामध्ये आहेत आम्ही त्यांच्या. आणि कदाचित काय या वीकमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल का, यावर सुद्धा नजर असणार आहेत. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन कार्तिक मांगेला आणि जयेश मांगेला ते सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. मागील 2 दिवस झाले, आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. पहा डॉट बॉल, निर्धाव चेंडू होते, जितके डॉट तितकं प्रेशर. आणि कदाचित पॉवर प्लेमध्ये त्या हाणामारी करता करता या सर्व गोष्टी घडणार आहेत. बेनी पुन्हा एकदा सज्ज होतोय. 6 धावा फलकावर. ओ टॅप केलंय, वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर चेंडूला टॅप केलं गेलं सिंगलसाठी. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा फलकावर. काय या धावांचा पाठला काय की बच्चाबाई येणारे कालवेल सांगणार आहे, परंतु काटाई संघाच्या थोड्याशा अडचणी वाढल्यात. मोठा फटका मारायचा. ओ व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट. काय जबरदस्त एफर्ट लावलंय. थँक्यू. ऍक्शन रिप्ले महत्वाचं आहे. पहा क्रिकेट काय घडलं होतं. फटका एक्झिक्यूट केला गेला होता, त्यानंतर एका हाताने चेंडूला अटकून डायरेक्ट एस्टँडवर जवळपास बॉक्समध्ये. आणि विनीत एका बाजूने येता येता कदाचित विनीतला बाद व्हावं लागलं. तर मयुरेशने 3ही टर्म्सचा डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन. राज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. 5 पूर्णपणे जबाबदारी आता हरीश जाधववर आली गेली. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचं पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट कुठला संघ करणार आहे यावर सर्वांच्या नजर असणार आहेत. परंतु आतापर्यंत 7 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि काय जबरदस्त षटक आतापर्यंत आताला आहे. बेनी यांनी फक्त 4 चेंडूमध्ये 2च धावा आल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग. येणाऱ्या सर्व खेळाडूंच्या गाड्या पाठीमागे लावायच्या आहेत. गाड्या सर्वांनी पाठीमागे लावायच्या आहेत, स्टेजच्या मागे. पुन्हा टॅप केलंय चेंडूला, पुन्हा टॅप केलंय सिंगलसाठी. पहा एक धाव किती महत्वाची. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे दुसऱ्या षटकातील, परंतु एक धावेने तितकासा दबाव नाहीये. 9 धावा, 9 रन ऑन द बोर्ड. 8 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. 8 लॉस ऑफ 2 विकेट. 34 धावांचा पाठलाग करतोय MCC काटाईचा संघ. बॅकफुटला गेले, कट केले, चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. पहा आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा फलकावरती. इक्वेशन काय आहे? 12 मध्ये 25. खूप मोठं इक्वेशन आहे. काय खेळ घडणार आहे, कोणाच्या बाजूने जाणार आहे सामना, या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. पहा 9 धावा, 9 रन ऑन द बोर्ड. थँक्यू डिझे. 9 धावा फलकावरती आहेत. आता इक्वेशन काय? 12-25. आता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जर का जिवंत राहायचं असेल MCC कटाई संघाला, तर सर्वात निर्णायक षटक आहे. कदाचित या धावांमध्ये 12, 13, 14, 15 किती धावापर्यंत बघतोय. आणि आता 3रं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर उमेश. 12-25चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. टॅप केला चेंडूला. चांगली फिल्डिंग मयुरेश त्या ठिकाणी होते. बॅकअप सुद्धा तितकाच चांगला. नकेरकार डॉट बॉल, निर्धाव चेंडू होते. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल बा. टॅप केलंय, पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा टॅप केल्यानंतर जो डायरेक्टली चेंडू बाहेर जातो तितकंसं प्रेशर नाहीये. या धाबांचा बचाव की पाठलाग. आता इक्वेशन खूप लांबचं सुरू आहे. ओ कडक, परंतु इतका कडक वरून गेलाय. कदाचित अजून एका विकेटचं पतंग गॉन. चला दोन्ही कॅप्टन या टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा.
थँक्यू थँक्यू थँक्यू. चला टॉस करतोय आपण. चला आदरणीय दयानंदजी मेहर, आपण या आपल्या शुभस नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे आदरणीय दयानंदजी मेहर, आपण या आपल्या शुभस या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पहा मॅच कुठे बसली. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला केला गेला. बॅकअप सुद्धा चांगला आहे. पहा आता अडचणी वाढल्यात. आता पॉवर मध्ये षटक सुद्धा संपलं गेलंय आणि इतक्या अडचणी कदाचित वाढल्यात की या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिले गेले MCC कटाई या संघासाठी. नेक्स्ट मॅच टॉस करतो जिकडे दोन्ही कॅप्टन LNCC यज्ञेश 11 समोर दत्तगुरु संतनगर. आणि दयानंदजी यांच्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. यस, टॉस जिंकला काय निर्णय. आम्ही पहिलं बॅटिंग करू. कशा प्रकारची तयारी आणि विकेट आउटफील्ड ज्या प्रकारे बनवली किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 30 ते 35 धावापर्यंत मी ट्राय करू आणि आउटफील्ड खूप चांगलं आहे. चांगलं नियोजन केलं. इकडे प्रथम आलाय वाटतं. कसं वाटतं गावामध्ये आल्यावर आणि आयोजनाबद्दल काय सांगशील. गावात खेळायला तर मजा वेगळी आहे. आयोजन तर खूपच चांगलं आहे. पहिल्यांदा आलो पण खूप चांगलं आयोजन केलं. खूप साऱ्या शुभेच्छा. हेमेश, आता टॉस जिंकल्याचा काय निर्णय असतो. क्षेत्ररक्षण. आता प्रथम फिल्डिंग करायचे. समोर दत्त गुरु संतनगरचा संघ किती धावांपर्यंत रोखायचा आहे. 25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. हेमेश, जवळपास या स्पर्धेला बघता बघता 2 महिने झाले. खूप मेहनत सुरू आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि कशा प्रकारची मेहनत होती. मेहनत पाहायला गेली ना, आमच्या गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. तसे आमचे गावचे अध्यक्ष रामचंद्र मेहर, तसेच उपाध्यक्ष मुरलीधर मामा मेहर यांनी सुद्धा आम्हाला खूप प्रतिसाद दिला. प्रगती मित्र मंडळ, महिला मंडळ आणि आमचे महाराष्ट्र पोलीस आपले किशोरदादा जाधव, तसेच कैलासदादा आणि राकेश मेहर यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केले या स्पर्धेसाठी. त्यांचं पहिलं मी मनापासून खूप आभार मानतो. खूप चांगला उल्लेख केला. विकेट, एक शेवटचा प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल. पहा जवळपास ही विकेट संपूर्ण